जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 10,17,000 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची धाक कारवाई। नंदुरबार जिल्ह्यात अवैध बनावट दारूची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, घातक शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड व साठवणूक, विमल गुटखा इत्यादींबाबत माहिती काढून त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या। 17 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील जुगनी गावातील दुबलीबारी पाड्यात एक इसम स्पिरिटचा वापर करून बनावट देशी तयार करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मसावत पोलीस ठाणे हद्दीतील मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता एका कौलारू घराजवळ स्पिरिटचा वास येत होता, म्हणून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या कौलारू घराच्या खिडकीमधून पाहिले असता एक इसम बाटलीमध्ये काहीतरी भरताना दिसला, म्हणून पथकाने कौलारू घरात प्रवेश करून घरात इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण हात्या पाडवी तलावडी पोस्ट हनाजे बुद्रुक गडगाव जिल्हा नंदुरबार असे सांगितले। सदर घराची पाहणी केली असता तेथे अवैध बनावट दारू बनविण्याकामी उपयोगी पडणारे स्पिरिट साहित्य मिळून आले। 1,56,000 रुपये किमतीचे बनावट देशी दारू टँगो 39 बॉक्स, 45,000 रुपये किमतीचे बनावट दारू बनविण्याकामी उपयोगी पडणारे एकूण 150 लिटर स्पिरिट, 1,00,000 रुपये किमतीचे दारूच्या बाटल्यांना बुच पॅकिंग करणारे असलेले इलेक्ट्रिक मशीन, 1,16,500 रुपये किमतीचे दारू बनविण्याकामी उपयोगी पडणारे साहित्य, 7,00,000 रुपये किमतीचे एक बोलेरो कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक MH39J0944 एकूण 10,17,500 रुपये किमतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांकडून कायदेशीर प्रक्रिया जप्त करून त्यांच्याविरुद्ध मसावत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 229/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 123 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सुनील येलवे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, जितेंद्र पाडवी, पुरुषोत्तम सोनार, पोलीस नाईक चेतन साळवे, पोलीस अंमलदार विनोद पाटील, मनोज महाजन, अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।